भारताच्या कौशल्य व शिक्षण क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी SSPU पुणे येथे जेंडर इन्क्लुजन व स्किल डेव्हलपमेंट या विषयावरील आशियातील पहिल्या युनेस्कोच्या चेअरचे उद्घाटन करण्यात आले. हे उद्घाटन केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार तसेच शिक्षण राज्यमंत्री श्री जयंत चौधरी यांच्या हस्ते पार पडले. या उपक्रमाद्वारे समावेशक, भविष्याभिमुख आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक कौशल्य परिसंस्था उभारण्याच्या भारताच्या बांधिलकीला अधोरेखित करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे तसेच नॉर्वेच्या भारतातील राजदूत मोनिका नागेलगौड या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या युनेस्को चेअरचे नेतृत्व SSPUच्या प्रो चान्सलर डॉ. स्वाती मुजुमदार करत असून कौशल्य विकास क्षेत्रातील त्यांच्या दूरदृष्टीमुळे या उपक्रमाला विशेष दिशा मिळाली आहे. SSPUने उद्योग संलग्न कौशल्य प्रशिक्षणाचा अभिनव मॉडेल विकसित केला असून वंचित घटकांतील युवक-युवतींना मोठ्या प्रमाणावर रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिले आहे. या उपक्रमांतर्गत रोबोटिक्स, ऑटोमेशन, सेमीकंडक्टर तंत्रज्ञान, प्रगत उत्पादन आणि संरक्षण तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रात सुमारे 10,000 विद्यार्थिनींना प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांना आकर्षक नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. सध्या SSPUमध्ये मेकॅट्रॉनिक्स, स्मार्ट व शाश्वत ऊर्जा, डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, AI, मशीन लर्निंग यांसारख्या उच्च वाढीच्या क्षेत्रांत 21 पदवी, 9 पदव्युत्तर आणि PhD कार्यक्रम सुरू आहेत. याशिवाय आर्किटेक्चर, डिजिटल मार्केटिंग, फिनटेक, लॉजिस्टिक्स, रिटेल आणि पोषणशास्त्र यांसारखे अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. SSPUने 2024 आणि 2025च्या NIRF क्रमवारीत स्किल युनिव्हर्सिटी श्रेणीत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. श्री जयंत चौधरी यांनी SSPUच्या या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की अशा उपक्रमांमुळे देशातील युवकांमधील कौशल्य दरी कमी होण्यास मोठी मदत होईल. आदिती तटकरे यांनी वंचित महिलांपर्यंत कौशल्य प्रशिक्षण पोहोचवण्याचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास, स्वावलंबन आणि दीर्घकालीन सक्षमीकरणाला चालना मिळते. वोमेन लीडिंग द फ्युचर ऑफ वर्क या आंतरराष्ट्रीय परिषदेत जागतिक संस्था, धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील नेते आणि शिक्षण तज्ज्ञ सहभागी झाले होते. परिषदेत महिलांचा सहभाग वाढवणे आणि भविष्यातील रोजगार संधींवर सखोल चर्चा करण्यात आली. या परिषदेदरम्यान संशोधन अहवालाचे अनावरण, कुशल साथी उपक्रमाची सुरुवात तसेच वर्ल्ड स्किल्स आणि इंडिया स्किल्स विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. 300हून अधिक प्रतिनिधींनी या परिषदेत सहभाग नोंदवला. उद्योग शिक्षण समन्वय मजबूत करण्यासाठी SSPUने जॅबेल आणि लार्सन अँड टुब्रो यांसारख्या अग्रगण्य संस्थांसोबत सामंजस्य करार केले. Our partners Australia, where we have a special arrangement again on education and skill. It's a track where every year there's an event, once hosted by Australia, and recently we hosted an event in Delhi where honorable 3 ministers from Australia were also here. And of course, partner from UNESCO, representative from UNESCO who's come here, and it's a great honor for the institution, for all the students, the faculty, the leaders of this institution, and in fact for the entire education ecosystem in the country, that the UNESCO has granted a chair, a unique facility being created in the Symbiosis Skill University. I'm very happy that Symbiosis has given the emphasis on skills. Of course, there is a strong legacy of the group. More than 5 decades, spanning various different verticals in education. But the fact that you've integrated skilling into an institution that is offering from degree, diploma, certificate, all the way to PhDs, makes skilling aspirational in the eyes of the students and their families. आजच आपल्याकडे अॅन्युअल इंटरनॅशनल कॉन्फरन्स सिम्बायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी व युनेस्को यांच्या अंतर्गत ही मोठी जागतिक पातळीची कॉन्फरन्स आज पार पाडली. त्याला प्रमुख पाहुणे म्हणून देशाचे स्किल मिनिस्टर श्री जयंत चौधरीजी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या मिनिस्टर माननीय आदिती ताटकरे मॅडम ह्याही उपस्थित होत्या. त्याचबरोबर काउन्सिल जनरल ऑफ नॉर्वे मॅडम मोनिका आणि इतर युनेस्को व ILOचे प्रतिनिधी आज उपस्थित होते. या कॉन्फरन्सचे 2 मेन मुद्दे आहेत. तर पहिला असा की सिम्बायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीला
युनेस्को चेअर अशी इस्टॅब्लिश आम्हाला करायची परवानगी मिळालेली आहे. युनेस्को चेअर आम्हाला ग्रांट झालेली आहे आणि त्या युनेस्को चेअरचा विषय जेंडर इन्क्लुजन अँड स्किल डेव्हलपमेंट ही भारतातली नव्हेच तर एशिया खंडातली पहिली युनेस्को चेअर सिम्बायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीला दिली गेलेली आहे. या चेअरच्या माध्यमातून आम्ही महिलांकरता व मुलींकरता विशेषतः तळागाळातल्या महिला व मुलींकरता स्किलचे कोर्सेस आपण चालवत आहोत आणि नुसतं चालवतच नसून त्याच्यात 100% प्लेसमेंट देखील सिम्बायोसिस त्यांना देत आहे. आता हे स्किलचे कोर्सेस स्टेम बेस्ड एरियाज मध्ये आहेत. इलेक्ट्रिक व्हेकल असेल, रोबोटिक्स आणि इंडस्ट्री 4.0 असेल, सायबर सिक्युरिटी असेल किंवा डिफेन्स टेक्नॉलॉजी आणि सेमीकंडक्टर हे नवीन जे सनराइज सेक्टर्स आहेत या सर्व सेक्टर्स मध्ये आपण मुलींना व महिलांना हे स्किलचे कोर्सेस देत आहोत. जवळपास 10,000 महिलांचं कौशल्य विकासाचं काम आपण हाती घेतलेलं आहे आणि सांगायला अतिशय आनंद होतो की हे कोर्स कंप्लीट केल्यानंतर प्रत्येक महिलेला नुसती नोकरीच तर मिळत नाहीये, परंतु त्यांना 3 ते 4 नोकऱ्या एका वेळेला अवेलेबल होत आहेत. म्हणजे याचा किती डिमांड आहे हे तुम्ही सगळे समजू शकाल. त्याचबरोबर यांचे जे सॅलरी पॅकेजेस आहेत स्टार्टिंग सॅलरी पॅकेजेस जे 35 ते 40,000 रुपयाची आहेत. तर 10वी पास मुलींना या टाईपचे स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस आपण या युनेस्को चेअरच्या अंतर्गत देत आहोत. ही युनेस्को चेअर आज या कौशल्य विकास स्किल मिनिस्टर श्री जयंत चौधरीजी यांच्या हस्ते आज ती लॉन्च झाली आणि त्याच्या व्यतिरिक्त जे आपण अनेक उपक्रम या युनिव्हर्सिटीमध्ये चालवत आहोत, मग ते बीटेक प्रोग्राम्स असेल, बीबीए प्रोग्राम्स असेल, एमटेक एमबीए असतील, हे सगळे इंडस्ट्रीशी अलाइन प्रोग्राम्स असल्यामुळे आज या कॉन्फरन्स मध्ये जवळजवळ 100च्या वर इंडस्ट्री प्रतिनिधी, इंडस्ट्री चॅम्पियन्स आज इथे उपस्थित होते आणि त्यांनी वेगवेगळ्या सनराइज सेक्टर्स मध्ये पुढच्या 2 ते 3 वर्षात कशा प्रकारच्या नोकऱ्या आपल्या देशात आणि महाराष्ट्र राज्यात निर्माण होणार आहेत ह्याची माहिती आपल्या सगळ्यांना दिली. आज 300च्या वर डेलिगेट्स वेगवेगळ्या विद्यापीठातनं, वेगवेगळ्या कॉलेजेस मधून या कॉन्फरन्स मध्ये पार्टिसिपेट करत होते आणि अशा प्रकारे ही एक आगळी वेगळी कॉन्फरन्स आज सिम्बायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी मध्ये झाली.